नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उच्च शिक्षण हा भाग घेणार आहोत। मागील 10 व्हिडिओमध्ये आपण या धोरणाची ध्येय आणि उद्दिष्टे घेतलेली आहेत। प्रत्येक भागावर आपण वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा केलेली आहे, माहिती घेतलेली आहे। त्याचाच जो नेक्स्ट पार्ट आहे तो हा 11वा व्हिडिओ आहे, हे लक्षात असू द्या। या आजच्या भागामध्ये आपण उच्च शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहोत। या माहितीच्या आधारे आपल्याला नवीन बदलाला कशा पद्धतीचे सामोरे जायचे आहे हे समजून येईल। त्याचबरोबर आपल्याला आपल्या दृष्टीने प्रिपरेशन सुद्धा करता येईल। ज्यावेळेस आपण या उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असतो त्यावेळेला अशा धोरणाची माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठीच शासनाने विद्यापीठाने सुद्धा अशाच स्वरूपाचा कार्यक्रम आपल्यासाठी सुरू केलेला आहे। तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यापर्यंत येईल नाही येईल, परंतु त्या अगोदरच आपण या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत। म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टी बदलाच्या स्वरूपाने येणार आहेत त्या आणि त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या म्हणजेच प्रत्येक विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। मग त्यामध्ये शालेयचा भाग असेल किंवा इतर कुठला भाग जरी असेल तरीही त्या भागाच्या व्यतिरिक्त आपल्याला फक्त आणि फक्त उच्च शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत तो भाग आपल्याला लक्षात घेणं, त्यावर ट्रेस देणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत की नेमकं आपल्याशी संबंधित म्हणजेच उच्च शिक्षणाशी संबंधित कोणते बदल नवीन या धोरणामध्ये येऊ घातलेले आहेत ते पाहणं आपला मुख्य उद्देश आहे। त्यासाठीच या संपूर्ण चॅनलवर आपण कनेक्ट राहावं। ते कनेक्ट राहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं, आलेलं बेल आयकॉन प्रेस करावं आणि सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करणे म्हणजे तुम्हाला पुढील गोष्टी संपूर्ण समजून येतील, तुमच्या मित्रांना समजून येतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं फीडबॅक आहे त्या फीडबॅकची कॉमेंटच्या माध्यमातून नोंद करणे हे आहे। आतापर्यंतच्या प्रत्येक भागामध्ये आपण वेगवेगळी ध्येय आणि उद्दिष्टे वेगवेगळ्या स्वरूपात पाहिली, ती तुम्हाला समजली सुद्धा। मात्र त्या व्यतिरिक्त आपल्याशी निगडीत असणारा हा भाग आहे आणि तो भाग पाहताना सुरुवातीला उच्च शिक्षणामध्ये कोणता संकल्प या नवीन धोरणामध्ये ठेवलेला आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजेच एकदा संकल्प आपल्याला समजला की मग आपल्याला पुढील संपूर्ण बाबी समजून येऊ शकतात। त्यासाठी ही सोपी पद्धत म्हणजेच थोड्या थोड्या प्रमाणात। आता यामध्ये आपण काय केलेलं आहे की वेळेची बचत आणि आपल्याला समजून घेण्यासाठीचे जे काही मुद्दे लागतात ते मुद्दे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपण माहिती दिलेली आहे आणि त्याच माहितीचा भाग आपण या ठिकाणी दिलेला आहे। मग या धोरणाचा म्हणजेच उच्च शिक्षणामध्ये जे बदल आहेत, जे बदल येऊ घातलेले आहेत ते कोणते आहेत, ते कशा स्वरूपाचे संकल्पित केलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला या संकल्पाच्या माध्यमातून पाहणं आवश्यक आहे। म्हणून आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला उच्च शिक्षणामध्ये कोणता संकल्प या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ठेवण्यात आलेला आहे त्याचा भाग दिलेला आहे। म्हणून या व्हिडिओचं टायटल सुद्धा आपण या व्हिडिओपासून बदललेलं आहे, हे लक्षात असू द्या। त्यासाठी उच्च शिक्षण हा शब्दप्रयोग वापरलेला आहे। त्या संकल्पामध्ये कोणती गोष्ट आहे, कोणत्या गोष्टी येणार आहेत ते पाहायचं, त्यानंतर एक एक मुद्दे आपल्याला पाहायचे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे, त्या पुढील गोष्टी पहा। मागील धोरणातील समस्यांवर मात करून उच्च शिक्षणाचे नूतनीकरण करू। म्हणजे पहा की मागील जे असे धोरण होते किंवा अवलंबिला गेले होते त्या धोरणामध्ये ज्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, ज्या समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे, त्या त्रुटी उणिवांना सामोरं जाऊन नवीन धोरणामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला करता येणे प्रस्तावित आहे किंवा कोणत्या गोष्टी होऊ शकतात त्यावर भर दिला गेलेला आहे। म्हणजेच काय करायचं आहे की आपण या ठिकाणी
मागील धोरणाच्या ज्या काही उणिवा किंवा दोष त्रुटी ज्या आहे की त्या पाहत बसणार नाही, कारण की त्या प्रत्यक्षात आपल्या या शिक्षण प्रक्रियेमध्ये येऊन गेलेला आहे. परंतु शिक्षण तज्ज्ञांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे, शिक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार या मागील धोरणामध्ये जागतिक पातळीच्या स्पर्धेसाठी आपला विद्यार्थी तयार होण्यासाठी कोणत्या समस्या राहून गेलेल्या आहेत त्या दूर करणे काळाची गरज असते. त्यासाठीच या धोरणामध्ये जे बदल सुचवलेले आहेत ते बदल म्हणजेच काय की हे नूतनीकरण, म्हणजे कशा पद्धतीचं की मागील धोरणामधील समस्या त्या निवारण करून किंवा त्याच्यावर मात करून त्याचं नूतनीकरण करणे. त्या ठिकाणी जो काही कंटिन्युअस आपण भाग दिलेला आहे तो म्हणजे नवीन ऊर्जा प्रदान करणे. आता ऊर्जा म्हणजे काय, या ठिकाणी आपण असं पाहतो की काहीही काम करण्यासाठी आपल्याकडे जी काही क्षमता आपोआप म्हणजे स्वयंप्रेरणेने निर्माण होते. म्हणजे आपण असं पाहतो की आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे असतात, आपल्याला एखादं यश संपादन करायचं असतं. ते यश संपादन करण्यासाठी आपली जी काही विल पॉवर लागते आणि ती विल पॉवर म्हणजेच जी काही ऊर्जा लागते, ती ऊर्जा निर्माण करण्याचं जे काही प्रमुख काम आहे ते प्रमुख काम या धोरणाअंतर्गत म्हणजेच संकल्पित आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे उच्च शिक्षणासाठी या धोरणाच्या संकल्पित भागाचा जो काही मुद्दा दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. तो अशा पद्धतीचा आहे की ऊर्जा प्रदान करणे आणि त्याद्वारे समता आणि सर्वसमावेशक असे, कसे तर समता आणि सर्वसमावेशक असे गुणवत्तापूर्ण, म्हणजे पहा की उच्च दर्जाची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ती कशाच्या माध्यमातून तर समता आणि सर्वसमावेशकता. आपला देश हा तुम्ही जर एकूण नकाशा जर पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की बहुविधता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. अशा देशामध्ये आपल्याला सर्वांना म्हणजेच सर्व घटकांना मिळून समतेच्या माध्यमातून सर्वसमावेशक अशा पद्धतीचा जो कार्यक्रम हाती घ्यावा लागतो तो कार्यक्रम या नवीन धोरणामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठीच संकल्पित अशा पद्धतीचा शब्दप्रयोग वापरून हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे हा संकल्प या उच्च शिक्षणाचा नवीन धोरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. असे गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण प्रदान करणे म्हणजे काय की उच्च गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण प्रदान करणे. आता आपण पाहतो की या धोरणात संकल्पित आहे, इथपर्यंत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण मागच्या धोरणामधील जसं मी तुम्हाला स्पष्टीकरण देत असताना सुरुवातीलाच असं म्हटलं की ह्या मागच्या धोरणाचे दोष किंवा उणिवा त्यांच्याबद्दलची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची नाही. कारण काय की आपल्याला येणाऱ्या धोरणामध्ये ज्या गोष्टी प्रस्तावित म्हणजेच संकल्पित आहेत त्या धोरणामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे तर या गोष्टी आहेत. हे आपल्याला लक्षात घ्या की समता आणि सर्व समावेशक उच्च म्हणजेच उच्च दर्जाचे शिक्षण जे की जागतिक पातळीवर आपला विद्यार्थी आपले नागरिक टिकू शकतील, हा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन येणाऱ्या या शैक्षणिक धोरणामध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे काय की आपण मागच्या सर्व गोष्टी म्हणजे मागचे जे काही प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही पाहिले त्यामध्ये आपण थोडक्यात म्हणजे समरीच्या स्वरूपामध्ये ध्येय आणि उद्दिष्टे पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र या व्हिडिओपासून आपण काय केलेलं आहे, याचे नंबर सुद्धा तशाच पद्धतीने दिलेले आहेत की 1 नंबर पासून सुरू केलं. याचं कारण असं आहे की आपल्याला यामध्ये उच्च शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचे, जे की आपल्या या स्पष्टीकरणाअंतर्गत संकल्पाच्या माध्यमातून म्हणजेच उच्च शिक्षणाबाबतचा जो संकल्प आहे या येणाऱ्या धोरणाचा तो कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून येणं आवश्यक आहे. आता म्हणजे नंतर नेक्स्ट आपण काय केलेलं आहे या ठिकाणी नंबर 1 चा मुद्दा म्हणजे उच्च शिक्षणामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे हे डायरेक्ट जे काही दिलेलं आहे ते दिलेलं स्पष्टीकरण 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या नंबरच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पहिला 1 नंबर घेतलेला आहे. सुरुवातीला आपण या धोरणाचा म्हणजेच उच्च शिक्षणासाठी जे धोरण राबवलं जाणार आहे त्याचा जो संकल्प आहे तो संकल्प घेतलेला आहे.
तो थोडक्यात किंवा एक दोन ओळीमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या उच्च शिक्षणामध्ये जे बदल अपेक्षित आहे, पहिला मेजर बदल जो इफेक्टिव्ह आहे, जो की आपल्यावर डायरेक्ट आता येणाऱ्या कालखंडामध्ये परिणामकारक ठरणार आहे, त्याची चर्चा आपण या धोरणाच्या पहिल्याच मुद्द्यामध्ये पहिल्याच भागामध्ये आपण करत आहोत. म्हणजेच या भागाचा हा तुम्हाला लक्षात येणारा पाठ महत्त्वाचा ठरेल. तो नंबर 1, प्रत्येक जिल्ह्यात किंवा जवळपास किमान मोठे बहुशाखीय विद्यापीठ. आत्ताचं जे काही स्वरूप आहे, म्हणजे सध्याचं जे काही स्ट्रक्चर आपण वेगवेगळे महाविद्यालय वगैरे असं पाहतो ना, तर ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं स्वरूप की जिल्ह्यात जसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची वेगवेगळे आपण महाविद्यालय पाहतो, त्यांचा गुणवत्ता पाहतो, त्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येत असतात. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये जो बदल प्रस्तावित आहे तो बदल उच्च शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आणि तो काय म्हटलेला आहे, पहिलाच तो मुद्दा आहे की प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जवळपास म्हणजेच किमान मोठे बहुशाखीय म्हणजे बहुशाखीय विद्यापीठ महाविद्यालयाचा समावेश असेल. म्हणजेच मोठे जे काही विद्यापीठ किंवा महाविद्यालय त्याचा समावेश असेल, ज्याचे शिक्षणाचे माध्यम स्थानिक भारतीय भाषा असेल. हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. कारण की विद्यार्थी मित्रांना या सर्व गोष्टी लक्षात असणं आवश्यक आहे की अशा पद्धतीचं म्हणजेच जिल्हा पातळीवर विद्यापीठ, त्याचबरोबर महाविद्यालय अंतर्गत म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीचे आत्ताची जी काही रचना आहे याच्यात बदल करून शक्यतोवर विद्यापीठच, त्याचबरोबर शक्य नसेल त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या ग्रुपचा जो काही भाग आहे तो आपण लक्षात घ्यायचा. मात्र हे करत असताना सुद्धा येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल काय ठेवलेला आहे की तेथील जी काही स्थानिक भारतीय भाषा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत लोकांना अशा पद्धतीचं शिक्षण जे की त्यांच्या मदर टंगमध्ये मिळत नाही, तोपर्यंत त्याचा प्रभाव किंवा त्याची डेप्थ जी आहे ती सुद्धा समजून येत नाही असं म्हटलं जातं. त्याचं कारणच असं आहे की हे संपूर्ण शिक्षण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील जी भाषा बोलली जाते त्या भाषेत जर दिल्या गेलं तर त्याचा परिणाम अतिशय चांगल्या पद्धतीचा होईल. हा दृष्टिकोन येणाऱ्या कालखंडामध्ये उच्च शिक्षणामध्ये जे बदल येऊ घातलेले आहेत त्या बदलाचा एक भाग आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजेच आजच्यापासून ही जी काही आपण नवीन मालिका सुरू केली, पूर्वीची जी काही होती ती फक्त आपल्या या शिक्षण धोरणाच्या संदर्भात ध्येय आणि उद्दिष्टे इथपर्यंत माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण 40 मुद्दे घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. जवळपास सर्व धोरणामध्ये कव्हर असणाऱ्या सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या व्हिडिओच्या उद्देशाच्या माध्यमातून म्हणजेच उच्च शिक्षण हा टायटल घेऊन आपण काय केलेलं आहे, या उच्च शिक्षणाचा संकल्प आजच्या या व्हिडिओमध्ये दिला. त्याचबरोबर पहिला जो काही घटक आहे तो घटक बदलाचा घटक, जो डायरेक्ट बदल येणारा किंवा येऊ घातलेला आहे तो बदल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ किंवा मग जवळपास असलेलं मोठं महाविद्यालय, त्याचबरोबर त्या ठिकाणी जी लोकल भाषा आहे त्या लोकल म्हणजेच लोकल भारतीय भाषेचा त्या ठिकाणी वापर करून लोकांना शिक्षणापर्यंत आणण्याचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेला आहे, हे लक्षात असू दे. म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 त्यामध्ये उच्च शिक्षण हा जो काही भाग आहे त्या भागातील हा पहिला पार्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतो, जो की मागील व्हिडिओच्या श्रृंखलेमध्ये हा 11वा व्हिडिओ आहे, जो की प्रत्येकाला तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मागील व्हिडिओ त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे आणि कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मात्र जाता जाता आता एवढी माहिती आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात देत आहोत, तर त्यासाठी हे लाईकचं बटन मात्र तुम्हाला दाबणं अत्यंत गरजेचं आहे. ती माझ्यासाठी प्रेरणा ठरते, हे लक्षात असू द्या. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.